शेतकरी मग जे होईल ते होईल. कारण तुम्ही आमच्यावरती वेळ आणायला लागला, मी असं स्टेटमेंट कधी करत नाही, पण ती वेळ आणायला लागला तर आमच्याही काळजाला लागायला लागला. आता तुमचं डबल प्रेम दिसतंय आम्हाला म्हणून काळजाला लागले, नसतं असं बोललो नसतो. पुन्हा पुन्हा ते सांगतो कृषी मंत्री फिसर मंत्री ते नंतर बघू आता काय करायचं. आम्ही त्याला जरा खंबीर आहेत, पण डबल प्रेम दिसायला लागले. एक प्रेम असं आहे, मराठ्याचा बोलला म्हणून नेत्याला बोलला म्हणून राग आला म्हणून मारलं, आणि दुसराही नेत्यालाच बोलला होता तुमच्या, तिथं मात्र बोलले नाही. तिथं भाऊ भाऊ म्हणते, ताई ताई म्हणते, असे भाषेत बोलते. म्हणजे तुमचा जर बोलला तुमच्या नेत्याला तर त्याला मात्र तुम्ही पाठवून हात फिरता, आणि आमचा बोलला म्हणून त्याला डायरेक्ट मारता. तुम्ही जर तुमच्याला पण मारलं असतं, तुमच्या नेत्याला बोलला म्हणून, आणि आमच्याला मारला असतं, आम्ही कुणीच बोललो नसतो. आम्ही बोललो असतो न्याय सारखा केलाय, न्याय एकदम सारखा केला असं बोललो असतो आम्ही. कारण ज्यावेळेस अजितदादांवरती बोलले गेले त्यावेळेस जर तुम्ही असं धोपटलं असतं त्यांना, तर आम्ही म्हणलो असतो 100% त्यांनी त्यांच्या माणसाला सुद्धा आणलंय, न्याय सारखा करतात. मग आपल्या घाडी भयात सुद्धा आणलं. तुम्ही आमच्याला मारता आणि ते सोडून देता. इथंच आमच्या लक्षात आलंय, आणि इथंच आता मराठा सावध झाला. आपण कसं काय रात्री आपल्याला माहितीये दाबून भागून देत नसतो. काम करायचं तर क्लिअर करायचं, दाबादाबी घरी आंगड नसते, दाबादाबी गुन्हे तर दाखल व्हायलाच पाहिजे, कडक कारवाई तर करायलाच पाहिजे त्यांच्यावरती. परंतु त्या भैयाने प्रश्न विचारला तेव्हा तुम्ही पोरांनी सगळे शांत राहा, जाळपोळ करू नका, आपण सक्षम आहेत, सगळं करायला आपण सक्षम आहे, जाळपोळ काही करू नका. आमचं आता विजू भैयाचं आमचं ते पण बोलणं झालंय सविस्तर. लोकशाही मार्गाने शांत ते मूर्ख झालेत. जबाबदारी आपल्यावरती सामूहिक कट असलाय तटकरे साहेबांनी त्यांनी मिळून आणि हाणायला पाठवलंय. कारण हल्ल्याच्या नंतर सुद्धा तो माणूस इथंच होता. म्हणजे जसा पळले ते खून झाला, इकडं गुंड बसलाय आणि एक टोळी मारायला पाठवली, आणि इकडच्या टोळीनं खून केल्याच्या नंतर मारलाच का म्हणून मास आणायला लावलं. म्हणजे महादेव भैया मुंडेंचं, आणि मास ठेवलं तेव्हा गुंडाला पटलं. तोच प्रयोग इथं आमच्या विजू भैयाच्या बद्दल झालाय. हे मी जबाबदारीनं बोलतोय. तटकरे साहेबांनी इथं नियोजित कट असलाय, आणि इथून लोक इथं पाठवले हाणायला, आणि हाणलंय का त्याला म्हणून पुन्हा लोक माघारी सांगायला सुद्धा गेलेत. याचा अर्थ सुनील तटकरे साहेब सुद्धा याच्यात 100% अजित दादाला याच्यात लक्ष घालावं लागणार आहे, नसता तुम्हाला जड जाणार आहे. असं झालं तुम्ही मग सांगितलं ना तुम्हाला, आता तसं तयारीने जावं लागेल. तुम्ही तिकडून हाण लागले, इकडून हाणले, सामान्य छटफुटालाच घेऊन जायचं. आता आता चप्पल घेऊन जायचंच नाही. आता जर पूर्ण हाण लागलं थोबडच फोडायचं. काय करणार हो, गरीबाच्या लेकराला नुसतं सांगायला गेलं यार ती. एवढा सारखा हत्तेसारखा माणूस तुम्ही बदाबदा हाणायला लागले 40-50 जण येऊ. तुम्हाला नुसतं पत्र फेकल्याला राग आला, वाईट वाटलं, इज्जत गेले. आम्हाला किती वाईट वाटत असेल एवढा मोठा